मी सचिन गुरव, यजमान मानकरी, श्री नवसरी देवी वाघजाई देवी लोककला म्हणून प्रसिद्ध असलेले संगीत मृदुंगावरील जाकडी नृत्याचा कार्यक्रम, बहारदार कार्यक्रम या ठिकाणी रात्री 10 वाजता संपन्न होणार आहे। त्याचबरोबर नमस्कार मित्रांनो, सोजन गात्र यूट्यूब चॅनल कोकण एक संगमेश्वर या चॅनलमध्ये मित्रांनो सर्व कोकणवासियांचं हार्दिक स्वागत आहे। तर मंडळी, आज आपण आलो आहे गावी, कारण नवरात्र उत्सव चालू आहे आणि आजची 7वी माल आहे आणि आपला प्रवास आहे मित्रांनो धामापूरपर्यंत प्रवास आहे किंवा आपले सोलापशी माता आहे मागजांची। तर इथले आजचे व्हिडिओ शूट करणार किंवा सरण गावातील हे आपल्याला व्हिडिओ आज पाहायचे आहेत, कारण आपल्या इथे म्हणजे ज्या पंचक्रोशीतले जी देवी आहेत किंवा ब्रुंबाड गावातले जे देवी आहेत तर त्यांचा व्हिडिओ शूट करणार आहोत। तर कोकणातील ह्या अशा नवीन अपडेट तुमच्यापर्यंत येत राहणार आहेत, कारण प्रत्येक गावातली ग्रामदैवत आणि तिचा मित्रांनो हा सोहळा पाहायला मिळणार आहे। तर मंडळी पाहू, चॅनलला जर कोणी नवीन आला असेल तर चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा। तर मंडळी, आपण आहोत धामपूरमध्ये आणि धामपूरमध्ये कुठे तर मित्रांनो इथे जंगमवाडी आहे आणि तिथेच मित्रांनो गुरववाडी असं बोललं जातं। आणि तिथे मित्रांनो का तर मित्रांनो नवरात्र उत्सव चालू आहे आणि तिथे आपल्याला सोलापशी मातेचं दर्शन घ्यायचं आहे। धामपूर गावची म्हणजे धामपूर गावची वाघजाई सोलापशी माता असं बोललं जातं आणि त्याच मातेचं दर्शन आपण पाहणार आहोत, कारण ह्या साईडला जे बोट पाहायला मिळते ना तर इथून आपल्याला त्या साईडला गेट आहे, तर गेटच्या इथून एंट्री असणार आहे। आणि पुढे आहेत ना मित्रांनो जर बघायला गेलं ना तर इथे प्रत्येक दिवशी आहे ना टिपरी नृत्य असू दे किंवा जाकडी किंवा अशी शक्तितुरा, तर हे कोकणातली परंपरा आहे ना ती इथे जोडली जाते आणि तो मित्रांनो कोकणातील खेळगडा आपल्याला पाहायला मिळत असतात। तर मंडळी पाहू। तर मंडळी आपण आलो धामपूरमध्ये आणि वाघजाई सोलापशी मातेचं आज आपलं दर्शन असणार आहे, कारण कोकणामध्ये मित्रांनो आजच आलो आहे मुंबईतून आणि पहिला प्रवास मित्रांनो इथेच केला आहे आणि इथून आपली सुरुवात असणार आहे
सरण मागजण वगैरे इथून आपले असे स्पॉट आहेत ते आपण करणार आहोत. कारण कोकणातील हे अशी ग्रामदेवतेचे जी आपल्याला रूपं पाहायला मिळत असतात ह्या नवरात्र उत्सवामध्ये, आणि प्रत्येकाची जी ग्रामदेवता असते, वाघजाई असू दे किंवा सोलापशी असू दे, तर असे हा देवी आपल्याला पाहायला मिळत असतात. तर पाहू. तर मंडळी आपण आहोत धामापूरमध्ये आणि सोलापशी मातेचं आपलं दर्शन झालेलं आहे. आणि हे दादा आपले खूप मित्र आहेत. म्हणजे असं बोललं ना तर आपल्याला ह्यांचे खूप सारे ब्लॉग पाहायला मिळणार आहेत. पण आजचा जो व्हिडिओ आहे ना तर नवरात्र उत्सवमधला आहे आणि हे दादा आहेत तर पुजारी आहेत तिथले, तर ह्यांच्याकडून थोडीशी माहिती भेटणार आहेत कारण इथे येत ना. नमस्कार, मी सचिन गुरव, यजमान मानकरी श्री नवसरी देवी वाघजाई देवी ग्रामस्थ मंडळ धामापूर. आज या ठिकाणी धामापूर गावाच्या धामापूर चतुर्सीमा निमाई विभागाच्या
आणि निमाई विभागाच्या आमच्या श्री वाघजाई देवीचा नवरात्रोत्सव या ठिकाणी चालू आहे। मोठ्या उत्साहात तो संपन्न होत आहे। या ठिकाणी आपली ह्या वाघजाई देवीची या ठिकाणी विधिवत घटस्थापना करून आज नवरात्रीचा उत्सव मोठ्या उत्साहामध्ये धामापूरमध्ये चालू आहे। या देवीचं एक बोलीभाषेतील या देवीला सोलापशी देवी म्हणून म्हटलं जातं आणि घटस्थापनेपासून नवरात्रीच्या दसरा उत्सवापर्यंत या देवीचा मोठा जागर या गावामध्ये आणि पंचक्रोशीमध्ये हा सार्वजनिक उत्सव म्हणून साजरा केला जातो। आज ह्या ठिकाणी आईच्या ओठी भरण्यासाठी हजारो भक्त भाविक जिल्हाभरातून येत असतात। देवी त्यांच्या नवसाला पाहून त्यांचे नवस पूर्ण फेड करून घेत असते आणि याचाच अनुभव दरवर्षी अनेक भक्तगणांना येत असतो। त्यामुळे आपल्या मनोकामना पूर्ण झाल्या की देवीच्या दर्शनासाठी हजारो भक्त भाविक या 10 दिवसामध्ये धामापूरची रीग लागत असते। त्याचबरोबर या नवरात्रोत्सवामध्ये अनेक धार्मिक विधिवत कार्यक्रम या धामापूर पंचक्रोशीतील ग्रामस्थांकडून धामापूर गावातील ग्रामस्थांकडून साजरे केले जातात। त्यामध्ये उद्या प्रामुख्याने या गावामध्ये दर 10 दिवस धामापूरच्या 24 वाड्यांमधील प्रत्येक वाडीची वेगवेगळी लोककला या ठिकाणी देवीच्या समोर येऊन सादर केली जाते। उद्या त्याच अनुषंगाने आपल्या कोकणची लोककला म्हणून प्रसिद्ध असलेले संगीत मृदुंगावरील जाकडी नृत्याचा कार्यक्रम बहारदार कार्यक्रम या ठिकाणी रात्री 10 वाजता संपन्न होणार आहे। त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी कोकरे तालुका चिपळूण गावचे वीरवाडीतील ग्रामस्थ मंडळी आणि त्यांच्या बरोबरीनेच आरवली गावचे संगमेश्वर तालुक्यातील नासरेवाडीतील ग्रामस्थ मंडळी या ठिकाणी या देवीच्या दरबारामध्ये आपली सेवा सादर करणार आहेत। माझं ते तमाम धामापूरवासीय ग्रामस्थ आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थ तसेच देवी भक्तांना जिल्हाभरातून आलेल्या सगळ्यांना विनम्रपूर्वक आवाहन आहे की उद्या रात्री 10 वाजता या कार्यक्रमासाठी सगळ्यांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवायची आहे। धन्यवाद।